शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, अवकाळी पावसाने कांदा सडला, सोलापूर मार्केटमध्ये दर पडला, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, शेतजमिनीच्या कामासाठी मागितले 41 लाख रुपये, लाच घेताना रंगेहात अटक, डिप्टी कलेक्टर एसीबीच्या जाळ्यात। पुढली मोठी बातमी निघते, माऊलींच्या दिंडींचे 19 जूनला प्रस्थान, वारकऱ्यांसाठी मोठी बातमी। पुढली मोठी बातमी निघते, लातूरमध्ये 2 तास धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर 4 चाकी तरंगल्या, घरांमध्ये पाणी शिरले तर शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पुढली मोठी बातमी निघते, शेतजमिनीच्या वाटणीवेळी लागणारी दस्त नोंदणी फी माफ, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, कॅबिनेटचे 10 मोठे निर्णय। पुढले मोठे बातमी निघते, मान्सून मराठवाडा विदर्भात दाखल, राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुढले मोठे बातमी निघते, 1 रुपयात पीक विमा बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वाट्याला दरवर्षी 700 कोटींपेक्षा अधिक भूदंड। पुढले मोठे बातमी निघते, अवकाळी पावसामुळे डोळ्या देखत कांद्यांचा चिखल झाला, चिमुकलीची अर्थहाक आणि मिलिंद नार्वेकरांनी दिला मदतीचा हात। पुढले मोठे बातमी निघताय, मराठवाड्यातील दुष्काळ 5 वर्षांत संपविणार, अमित शहा यांची मोठी माहिती। पुढले मोठे बातमी निघताय, धानाची रक्कम नाहीच, बोनस कधी पदरात पडणार, शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। पुढले मोठे बातमी निघताय, सोयाबीनच्या हमी भावात 436 तर कापसात 589 रुपयांची वाढ, तुरीला 8000 रुपये हमी भाव, केंद्र सरकारचा निर्णय। पुढले मोठे बातमी निघताय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।